याचा आम्हाला मोबदला मिळाला पाहिजे. मग नेमकं कसलं मोबदला मिळाला पाहिजे म्हणजे कार्यक्रम तुम्ही आता आपल्या गावात चांगला आणायचा. बर आपल्या गावातल्या लोकांची मन लाल होऊ नये यासाठी तुम्ही खबरदारी घ्यायची. त्याच्याबद्दल तुम्ही चिंता करा. पावटा भरायचं काम माझं चालू आहे. बर पैसे पाहिजे तेवढे माझ्याकडून घेऊन जावा आणि चांगला कार्यक्रम तुमची यात्रा कमिटीकडून तुमच्या सोबती लोक आहेत त्याला ताबडतोब घेऊन चांगला कार्यक्रम आपल्या गावात आण. काय हरकत नाही. हे सांगण्यासाठी बोललो तुम्ही. या येतो. नमस्कार मंडळी. अमेरिकेला आहे प्रगतीचा मान. अमेरिकेला आहे प्रगतीचा मान. ऑस्ट्रेलियाची खाली केली क्रिकेटचा मान. इराकला नाही डिझेल पेट्रोलची वाढ. पाकिस्तान देश बेईमान तरी माझा भारत देश महान. याच भारत देशाची राखणार शान ज्या वीरांनी वाहिले आपले पंचप्राण. प्रथम त्यांना अर्पण करू वंदन मगच आजचा आनंद करू साजरा. कैलासवासी शामराव पाचेगावकर यांचे चिरंजीव व सुकन्या जयसिंग कांबळे पाचेगावकर व लतालंका पाचेगावकर या लोकनाट्य तमाशा मंडळाच्या वतीनं सुहास पाचेगावकर करतो आपल्याला मानाचा मुद्रा. अरे शांत असं वाघाला कुणी दुबळे समजू नका. अरे शांत असं वाघाला कुणी दुबळे समजू नका. अरे पाकिस्तान वालो चिंध्यात चिंध्या करून टाकू. भारत देशाला कमजोर समजू नका. पण हो मी एकाची बडबड करीत थांबलो आहे. गावची यात्रा 2 दिवसावर आलेली आहे. यात्रेसाठी छोटा मोठा कार्यक्रम आणला पाहिजे. यासाठी गावचे 5 पंच जमा करावे आणि यात्रेचं नियोजन करावं म्हणजे झाला. माझ्या जीवाचे जिवलग मित्र शिंदेवाडीकर रुबाब शिंदेवाडीकर यांना बोलावून घेतलं पाहिजे. रुबाब शिंदेवाडीकर नमस्कार. काय काय विचार काय विचार एक आहे. काय सालाबाद प्रमाणे आपल्या गावची यात्रा जवळ आली. यात्रा बनवायची त्याच्यासाठी मीटिंग घ्यायचं म्हणून तुम्हाला बोलावून घेतलंय. यात्रा म्हणजे अतिशय आनंदाची गोष्ट आहे. बरोबर आहे. सालाबाद प्रमाणे आपण यात्रा केली पाहिजे. केली पाहिजे. यात्रेमध्ये कुठले कार्यक्रम ठेवायचे ते आपल्या दोघांच्या इच्छेने होणार नाही. दोघांचा विचार चालणार नाही. आपले सगळे मित्र पाहिजे. गाव करेल ते राव करू शकत नाही. गावामध्ये एक मत आणि शेतामध्ये खत असल्याशिवाय माणूस प्रगती करू शकत नाही. बरोबर. त्याच्यासाठी आपल्या जीवाचे जिवलग मित्र सगळे बोलावून घ्या. सगळी पंच कमिटी बोलावून घ्या आणि हा विषय त्यांच्या पुढे मांडूया. आपले तिसरे मित्र कोण गोरख पाचगावकरांना बोलून घ्या. त्यांचा विचार काढूया. घ्या हाक मारून घ्या त्याला. हे गोरख हे पाचगावचे गोरख पाचगावचे गोरख पाचगावची गोरख किती पायात हातात घ्यायची वेळ येऊ. पाचगावची गोरख. अरे माझ्या गावाचं नाव आहे पाचगाव. माझं नाव आहे गोरख. मग गोरख पाचगावकर म्हणजे पाचगावचे गोरख. 5 गावात मला समाय काढला वेळ. पाचगावचे गोरख शिकाल अंतिम सोबतीने मला